एका राज्यात एक खूप श्रीमंत पण अत्यंत लालची राजा राहत होता. त्याच्याकडे सोने, चांदी, हिरे मोती सगळं काही होतं, पण तरीही त्याला समाधान नव्हतं. राज्याची प्रजा मात्र गरीब होती. लोकांना अन्नही मिळत नव्हतं. पण राजा फक्त स्वतःच्या संपत्तीबद्दलच विचार करत होता. एके दिवशी एक साधू राजाच्या दरबारात आला. साधू म्हणाला, महाराज, मी तुम्हाला एक वरदान देऊ शकतो. राजा लगेच उत्साहित झाला. काय वरदान? साधू म्हणाला, तुम्ही ज्याला स्पर्श कराल ते सोनं बनेल. राजा खूप खुश झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा उठला आणि त्याने खुर्चीला स्पर्श केला. ती लगेच सोन्याची झाली. तो खूप आनंदी झाला. पण काही वेळाने त्याला भूक लागली. तो जेवायला बसला. जसं त्याने अन्नाला स्पर्श केला, तेही सोनं बनलं. राजा घाबरला. हे काय झालं? मी खाऊ कसं? तो पाणी प्यायला गेला, पण पाणीही सोनं झालं. राजा आता खूप घाबरला आणि दुःखी झाला. तेवढ्यात त्याची लहान मुलगी त्याला भेटायला आली. ती प्रेमाने त्याच्याजवळ आली. राजाने तिला मिठी मारली आणि तीही सोन्याची मूर्ती झाली. राजा रडू लागला. माझ्या लालसेमुळे मी सगळं गमावलं. राजा लगेच त्या साधूकडे गेला आणि म्हणाला, मला हे वरदान नको. मला माझं कुटुंब आणि साधं आयुष्य परत हवं आहे. साधू म्हणाला, लालच माणसाला आंधळ करतं, पण तुला आता तुझी चूक कळली आहे. साधूने त्याचं वरदान परत घेतलं. राजाची मुलगी पुन्हा जिवंत झाली आणि सगळं पूर्वीसारखं झालं. लालच कधीही चांगला नसतो. समाधानातच खरी श्रीमंती असते.